अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की 20 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची खूप सेवा करायची आहे. काहींनी 21 दिवसाची सेवा चालू केली, काहींनी 11 दिवसाची सेवा चालू केली, पण काही असे लोक आहेत पण त्यांना स्वामींची सेवा करायची आहेत, पण काही वैयक्तिक अडचणीमुळे किंवा काही कारणामुळे त्यांना ती सेवा करायला जमलं नाही. 21 दिवसाची राहून गेली, 11 दिवसाची पण राहून गेली. पण त्यांच्यासाठी मी आता एक छोटीशी सेवा सांगणार आहे. ती तुम्ही आता हे कालावधी आहे स्वामींची सेवा करण्याचा, कारण अजून 10-12 दिवस तर आहेत, 10 दिवस तर आहेत स्वामींची सेवा, स्वामींचं प्रकट देण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. तीच तुम्हाला आता तुमच्या ह्या व्हिडिओमधून सांगायची आहे. तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि खरंच मी सांगतो, मला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तुमच्याकडून जेवढी होईल ना, तेवढी छोटी मोठी केवढी होईल तेवढी सेवा. नाही जमलं तर तुम्ही रोज एक माळ स्वामी समर्थ जप तरी करा, किंवा दिवसभर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा. म्हणजे काही ना काही कोणती ना कोणती तुम्ही स्वामींची सेवा करा. आणि हा एवढा छान दिवस आहे आणि हे एवढं छान वर्ष आहे ना, की तुम्ही कोणतीही स्वामींची सेवा चुकू नका. तर मी तुम्हाला आता स्वामींची जी सेवा सांगणार आहे ती आहे 7 दिवसाची सेवा. तुम्हाला 7 दिवस स्वामींचं पारायण करायचं. ते स्वामींचं पारायण कुठलं करायचं आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे स्वामींचा. म्हणजे तुम्हाला 7 दिवस पारायण करायचं आहे. काही लोकांनी 21 दिवसाचं पारायणासाठी सुरुवात केली, काहींनी 11 दिवसाचे केले, पण ज्यांना जे ते शक्य झालं नाही त्यांनी ही स्वामींची 7 दिवसाची स्वामी सेवा करू शकता. आता ह्यामध्ये असतात 21 अध्याय. तुम्हाला हे 21 अध्याय एका बैठकीमध्ये पूर्ण करायचे. म्हणजे तुम्हाला रोज एक पारायण, म्हणजे हे रोज एक ग्रंथ पूर्ण वाचायचं आहे. हां, फार काही मोठा नाही, छोटासाच आहे. आणि ह्या छोटा आहे, पण ह्याची शक्ती, ह्याची पॉवर आणि ह्याचे ब्लेसिंग खूप मोठे आहेत. खरंच या ग्रंथ ना खूप छान आहे. वाचायला पण छान आहे तो, आणि त्यांनी वाचल्यानंतर आपले म्हणजे आपल्याला खूप फायदे होतात आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तर हे पारायण कसं करायचं, त्याचे काय नियम अटी आहेत का? मी तर 2-3 व्हिडिओ बनवले, 11 दिवसाचा पण 21 दिवसाचा. त्यामध्ये तुमचे जे नियम आहेत, अटी आहेत, ते पण तुम्ही करू शकता. तर ह्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय नियम अटी आहेत त्या. तर तुम्हाला जेव्हा हे पारायण चालू करणार ना, तर हे स्वामी स्तवन एकदा बोलायचं असतं. स्वामींचा नित्य सेवा आहे. कोणतीही सेवा करण्यापूर्वी स्वामी स्तवन आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे म्हणायचं आहे की छोटं असतं, एक पेज आहे. त्यानंतर आपल्याला हे स्वामी चरित्र सारामृतचं पठण करायचं. त्या अगोदर मला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे, तारक मंत्र बोलायचं आहे. त्यानंतर हे पारायण सुरुवात करायची. पारायण बोलणे ह्याच्यामध्ये असतात 21 अध्याय, आणि तुम्हाला हे 7 दिवस 21 अध्याय वाचायचे. म्हणजे जर तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर बसला पारायणला, तर 1-1.5 तासामध्ये तुमचं होऊन जाईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, घरात लहान बाळ असेल, किंवा एका बैठकीमध्ये तुम्हाला हे पारायण करणं शक्य नाही, तर तुम्ही सकाळी काही काही अध्याय वाचू शकता, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 अध्याय तुम्ही वाचू शकता. जर एका बैठकीत केलं तर खरंच खूप छान आहे. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जमत नसेल एका बैठकीमध्ये, तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही 3 वेळा बसून, किंवा कधी तुम्हाला जेव्हा टाईम होईल तेव्हा तुम्ही हे संपू शकता. किंवा 2 वेळा बसा, सकाळी बसा, संध्याकाळी बसा, किंवा तुमची कामं आवरून दुपारी बसा. पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला पुस्तक हे ग्रंथ हा पूर्ण एका दिवसामध्ये पूर्ण करायचा. जर तुम्ही आज पूर्ण केला, म्हणजे तुम्हाला आता 14 एप्रिलला चालू करायचं आहे, 14 मार्चपासून चालू करायचं आहे. 14 मार्च ते 20 मार्च ह्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये 14 तारखेला तुम्ही सुरुवात केली, 14 तारखेला हा पूर्ण वाचायचा. हा तुमचा एक पारायण होणार. 15 तारखेला केला, 2 पारायण होणार. असे 20 तारखेपर्यंत केला तुमचे टोटल 7 पारायण होतात. आणि हे किती चांगलं काम आहे ना, 7 पारायण तुम्ही करू शकता. वर्षभरात तुमच्याकडून जे पारायण झाले नाहीत ना, तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये पूर्ण करू शकता. खरंच करून बघा ही सेवा, खूप छान आहे आणि खूप लाभदायी आहे. आणि तुम्हाला जमत नसेल ना की हे करणं, म्हणजे एका दिवसामध्ये 7 पारायण एका दिवसामध्ये पूर्ण ग्रंथ वाचायला जमत नसेल, तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा, बघा नक्की जमतं. कारण छोटासा आहे, 1-1.5 तास लागेल जास्तीत जास्त. जर नवीन असाल तर 1-2 तास पकडून जा. सकाळी तुम्ही पहाटे लवकर उठा, घरातली देवपूजा करा, रांगोळी काढा, हळदीचं लेपन लावा उंबरठ्याला, मस्त छान असं प्रसन्न मनाने स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. स्वामींची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करा, फोटो असेल तर छान फोटो पुसून घ्या, अष्टगंध लावून घ्या, चंदन लावून घ्या. स्वामींना फुलं वाहा, स्वामींना आवडतं फुल चाफ्याचं आहे. जर तुमच्यावर ते नसेल तर कोणतीही स्वामींना फुलं वाहू शकता तुम्ही. असं काही नाही की चाफ्याचंच पाहिजे असं काही नाही. थोडासा नैवेद्य दाखवा, म्हणजे फळ दाखवा असं घरात, तर साखर दाखवा, काही जे असेल ते स्वामींच्या पुढे ठेवा आणि तुम्ही पारायणाला सुरुवात करा. आता याचे नियम अटी काय आहेत ते तुम्हाला सांगते. नियम अटीचे फारसे काय नाही आहेत, कडक असे काही नाही. नॉनव्हेज खायचं नाही आहे, मासिक धर्म असलं तर तुम्ही सेवा करायची नाही आहे. आणि शक्यतो जेवढं होईल तेवढं शक्य एका मांडीमध्ये करा, म्हणजे एका बैठकीमध्ये हे ग्रंथ वाचायचा प्रयत्न करा. आणि जर तुमचं काही कारणास्तव लक्ष लागत नसेल तर पहिला मला वाटतं की तुमचं लक्ष लागण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी ना, एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला वाटतं पहिला श्री स्वामी समर्थ एक जपमाळ करा आणि स्वामीचा तारक मंत्र म्हणा. जपमाळेमध्ये ना खूप ताकद असते. तुम्ही एकाग्रता वाढते.
जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचा जप करता तेव्हा तुम्ही जप 11 माळी जमत असेल तर मी एकदा 1 माळीचं जप करा, तारक मंत्र म्हणा, त्यानंतर हे पारायण ग्रंथ वाचायला सुरुवात करा. परान्न खाऊ नका 7 दिवस, म्हणजे कोणी दिलेलं कोणाच्या घरी जाऊन वगैरे काही खाऊ नका. तुम्ही जर बाहेर गेला तर हॉटेलमध्ये पैसे देऊन तुम्ही खाऊ शकता, पण शेजाऱ्याने दिलं किंवा आपल्या आईकडे गेली, कुठे बहिणीकडे गेले आणि ते खाल्लं असं करू नका. पाहुण्यांकडे गेलं आणि दिलं असं खाऊ नका. पाणी पण पिऊ नका. तुम्ही जाता तुमची बॉटल घेऊन जा, तुमचं कसं तर घरातलं घेऊन जा. 7 दिवस आणि 7 दिवस वाईट विचार करू नका, कुणाबद्दल वाईट चिंतू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका. आणि तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करतात ना तेव्हा आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं, त्यावेळेला तुमच्या मनात असे काही नकारात्मक ऊर्जा पण येणार नाही. आणि तुमची काही जी इच्छा आहे ती स्वामींना सांगा. तुम्ही हे करणार जेव्हा संकल्प व्यक्त करा, जेव्हा तुम्हाला पारायण सुरुवात करायचं तेव्हा संकल्प करा. संकल्प कसा करायचा माझ्या व्हिडिओमध्ये आहे, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये मी सांगितले संकल्प कसा करायचा. संकल्प करा आणि दरवेळेस ना संकल्प तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू नका. स्वामींना सांगा की स्वामी महाराज मी हे 7 दिवसाचं पारायण करते, माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे. असं करा. दरवेळेस तुमची इच्छा मागते असं नाही. तुमची इच्छा असेल तर इच्छा मागा, सांगा स्वामींना. नाहीतर तुम्ही साधी सिंपल स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत राहण्यासाठी स्वामींची संकल्प करा आणि सेवा चालू करा. तुमच्या घरातल्यांची नावं घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र बोला आणि जे आहे तुमची इच्छा आहे किती दिवसाचं पारायण करणार आहे. आणि त्यात मेन सांगा स्वामी महाराजांना की स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्या, मला तुमचे सेवक व्हायचं आहे, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, माझ्याकडून ही तोडकी मुडकी जी छोटी सेवा आहे ती करून घ्या. आणि स्वामी महाराज तुमची जी आहे ना निर्विघ्न सेवा पार करून घेतात. स्वामींची पण इच्छा हवी की सेवा करून घ्यायच्या आपण. म्हणजे माझं असं झालं खूप वेळा की मी म्हणते रोज सेवा करायची, स्वामींची सेवा करायची. म्हणजे पहिला व्हायचं की आज करते, उद्या सकाळी उठून लवकर करते, पण असं व्हायचं ना की सेवा होतच नव्हती, काही ना काही अडचणीत होते. म्हणजे स्वामींना त्यावेळेस माझ्याकडून सेवा करून घ्यायची नव्हती. नंतर माझ्याकडून घ्यायची होती. ॲटोमॅटिक जर मला तो इच्छा नव्हता, काही नव्हतं, तर मी सेवेला बसायचे. असं होतं. स्वामींची पण इच्छा हवी आणि तुमची पण इच्छा हवी. आणि वाचन करताना मोबाईल साईडला ठेवू नका. घरात शांत वातावरण हवं. शक्यतो तुम्ही सकाळी पहाटे गेला ना खरंच खूप छान आहे त्याचं. आणि आपलं कसं लक्ष असतं मोबाईलमध्ये, किती वाजले, काय झालं, मग टिफिन द्यायचं आहे मुलांना, स्कूलला जायचं आहे, हे आहे ते आहे, काही ना काय होतं आणि मला मॅसेज वाजला, त्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे असं काही करू नका. आपल्या बाजूला कोणतीच गोष्ट अशी ठेवू नका. आणि वातावरण घरातलं शांत ठेवा. टी व्ही काही जाऊ नका. आणि सकाळी उठून तुम्ही पूजन करा. बघा की छान मस्त आणि तुमचं प्रसन्न होतं. तुमचा दिवसच पूर्ण खरोखर छान जातो. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही स्वामींची आरती करा. स्वामींना जे नैवेद्य दाखवता, घरातलं जे तुमचं चपाती भाजी आहे ते स्वामींना नैवेद्य दाखवा. 10 मिनिटं स्वामींसमोर ठेवा, नंतर तुम्ही तो खा. तुमच्या घरात सगळ्यांना द्या. असंच करायचा प्रसाद असतो जेव्हा स्वामींचा आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो ना स्वामींना, तो असा करायचा. स्वामींना दाखवायचं, 10 मिनिटं ठेवायचा, त्यानंतर आपण खायचा. काही लोक काय करतात की तिथंच ठेवतात ते दिवसभर रात्रभर. असं नका करू. आपण तो खायचा असतो आणि तुम्ही खा. बघा स्वामींची सेवा करून स्वामीचा लीला आघात आहे आणि लाखो करोडो लोकांना यांचा फायदा झाला आहे. तुम्हाला का होणार नाही. आणि स्वामींचा प्रकट दिन आहे. आपल्याला वाटतं ना की आपला बड्डे असेल तर कोणीतरी विश करावं, आपल्याला हे गिफ्ट द्यावं, त्यांनी आम्हाला भेटायला यावं, असं स्वामींना पण वाटतं. त्यामुळे स्वामींची सेवा करा. आणि स्वामींचा प्रकट दिन आहे तेव्हा कोणत्याही मठात, केंद्रात किंवा दत्त मंदिरामध्ये जाऊन या. खरं स्वामींना खूप आनंद होईल आणि तुम्हाला पण आनंद होईल स्वामींना पाहून. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि खरंच ही 7 दिवसाची सेवा करून पहा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.